हे एम.एस. नर्सिंग सीट ॲस्पिरंट हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांकरता खूप महत्त्वाचा राहणार आहे. बघा, फर्स्ट कॅप राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल. खूप सारे विद्यार्थी जे बेटरमेंट करत आहे, खूप सारे विद्यार्थी जे ॲडमिशन पण करत आहे. आणि बघा, जर तुम्ही कॉलेजला गेलेच नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पुढचा राऊंड खेळू शकत नाही. म्हणजे तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर होसाल. एक तर तुम्हाला बेटरमेंट करावी लागेल, एक तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावी लागेल. बघा, बेटरमेंट जर करसाल तर सोचून समजून करा की पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज लागेल का? बेस्ट कॉलेज तुम्हाला भेटू शकते का? काय कट ऑफ जाणार आहे? आणि सोबतच जर तुम्ही ॲडमिशन घेताय तर कॉलेजमध्ये हॉस्टेल से लेकर हॉस्पिटल सर्व काही आहे का ते अगोदर चेक करा. कॉलेज INC अप्रूव्ह आहे का? कॉलेजमध्ये सर्व फॅसिलिटी आहात का? कॉलेज कधी चालू झालं होतं? गव्हर्नमेंट असो व प्रायव्हेट, ठीक आहे. तुम्ही प्रॉपरली इन्फॉर्मेशन काढा आणि त्यानंतरच तुम्ही ॲडमिशन घ्या. बघा, ॲडमिशन घेताना तुम्हाला DD किंवा चेक कॉलेज मोस्टली मागत आहेत, तर तो पण तुम्ही व्यवस्थित बनवा, ठीक आहे. त्याचनंतर सोबतच खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काही अडचणी जात आहेत ॲडमिशन करताना. जर तुम्हाला काही अडचण जात असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे फुल काउन्सिलिंग सपोर्ट तुम्हाला येथे मिळतो. तर तुम्हाला काही अडचण जात असेल ॲडमिशन घेताना किंवा बेटरमेंट करताना, तर तुम्ही जस्ट काउन्सिलिंग फॉर्म भरा आणि टीमसोबत कॉन्टॅक्ट करा. तुमचं प्रॉब्लमचं जे पण सोल्यूशन आहे ते सोल्यूशन करण्यात येईल. प्रॉपरली तुम्हाला गाईडन्स मिळेल की तुम्हाला काय करायचं आहे. सोबतच बघा, खूप सारे विद्यार्थी ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं नाही, म्हणजे चॉईस नॉट अवेलेबल हे त्यांच्या नावाच्या पुढे आलेलं आहे. तुम्हाला समजून घ्यायचं आहे, तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित काढली नाही, प्रेफरन्स लिस्ट व्यवस्थित भरलेली नाही, कोणी 4 कॉलेज टाकले, कोणी 5, कोणी 10, तर तुम्हाला कॉलेज मिळाले नाही. माझ्या काउन्सिलिंगमध्ये जवळपास खूप सारे असे विद्यार्थी ज्यांना GMCच मिळालं, बट खूप सारे असे विद्यार्थी पण ज्यांना 40 आणि 45% टॉपचं कॉलेज मिळालेलं आहे. हे मॅटर करतं तुम्ही कॉलेज लिस्ट कशी बनवता. तर मोस्टली आतापर्यंत तुम्हाला चॉईस नॉट अवेलेबल दिसलं असेल कॅप राऊंड 1मध्ये, तर कॅप राऊंड 2मध्ये तुम्हाला एक नवीन तुम्हाला एक अवसर मिळतो की तुम्ही कॅप राऊंड 2मध्ये प्रेफरन्स लिस्ट नवीन तुम्ही सबमिट करू शकता, नवीन चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता यावेळेस. तर मोस्टली काउन्सिलिंग फॉर्म भरा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर गाईडन्स मिळेल. आणि काउन्सिलिंग ओव्हरऑल तुम्ही फॉर्म फिल केला तर बघा, काउन्सिलिंग जॉईन केली तर तुम्हाला फुल सपोर्ट राहतो. म्हणजे तुमची कॅप राऊंड 2 चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला कॅप राऊंडकरिता प्रेफरन्स लिस्ट दिली जाते. म्हणजे तुम्ही प्रॉपरली पाहू शकता की कोणकोणते कॉलेज आहे, आपण कोणकोणते कॉलेज टाकायचे पूर्ण गाईडन्स तुम्हाला टीम प्रोव्हाइड करते. तर तुम्ही आतापर्यंत काउन्सिलिंग फॉर्म फिलअप नसेल केला तर हा पर्सनल काउन्सिलिंग फॉर्म तुम्हाला इथे दिसतो. सोबतच तुम्हाला एक WhatsApp नंबर पण दिलेला आहे, तिथे DM करा मला काउन्सिलिंग लिंक, तुम्हाला काउन्सिलिंग लिंक मिळणार आहे. सिंपल तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा. आता बघा, मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगतो की व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा. तर तुम्हाला कॉलेजला जाऊनच पुढची प्रोसेस करावी लागेल. जर तुम्हाला कॅप राऊंड 2 खेळायचा आहे तर तुम्ही एक तर बेटरमेंट करू शकता, एक तर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करून घेऊ शकता. तर हे काम करायचं आहे. आणि जर तुम्ही बेटरमेंट करत आहात तर रिटेन्शन फॉर्म देऊ नका. रिटेन्शन फॉर्म जर तुम्ही दिला तर तुमची ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल. तुम्ही पुढे राऊंड जे पण तुमचे राऊंड होतील 2, 3 त्याच्याकरिता तुम्ही इलिजिबल राहणार नाहीत, हे लक्षात असू द्या. तर प्रॉपरली गाईडन्स जे ऑफिशियल आहे ते फुलफिल करा, ऑफिशियल जे रूल्स आहे ते फॉलो करा आणि प्रॉपरली तुमची ओव्हरऑल जी पण प्रोसेस आहे ते तुम्हाला कॉलेजला जाऊनच करून घ्यायची आहे. आणि तुमचे काही पण डाऊट असेल विद्यार्थी मित्रांनो, खाली कमेंट करा, तुम्हाला आन्सर मिळणारच आहे. सोबतच बघा, मोस्ट इम्पॉर्टंट DD चेक कसा बनवायचा, बेटरमेंट प्रोसेस काय असते, सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतात यावरती एक प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे. चॅनलवरती जाऊन ते 2-3 व्हिडिओ तुम्ही पाहून घ्याल. सोबतच तुम्हाला ऑथेंटिक व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली तुम्हाला टायटलवर क्लिक करून घ्यायचं आहे. टायटलवर क्लिक करा आणि तुम्ही लवकरच तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आणि रूल्स माहीत असायला हवे. आणि सोबतच काउन्सिलिंगची सीट खूपच कमी राहिलेल्या आहेत. काउन्सिलिंग फॉर्म भरा, तुम्हाला लिंक WhatsAppवरती मिळून जाईल. WhatsAppवरती DM करा, काउन्सिलिंग लिंक, तुम्हाला काउन्सिलिंग लिंक देण्यात येईल. आणि हां, अशाच ऑफिशियल अँड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन करता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा.